निसर्गाचं चक्र कधी-कधी इतकं रौद्र रूप धारण करतं की मानवी संस्कृती हादरून जाते। सध्या हवामान आणि उष्णतेच्या लाटेबद्दल बोलताना एकाच नावाची चर्चा आहे, ते म्हणजे सुपर एल निनो। 1877 ते 78 मध्ये जेव्हा अशाच प्रकारचा महाविनाशक एल निनो आला होता, तेव्हा जगभरात भीषण दुष्काळ पडून कोट्यवधी लोकांचा बळी गेला होता। आता बरोबर 150 वर्षांनंतर 2026 मध्ये पुन्हा तशाच महाभयंकर सुपर एल निनोचं विदारक रूप पाहायला मिळण्याची शक्यता आहे। सुपर एल निनो नेमकं काय आहे? देशात 150 वर्षांनंतर पुन्हा मोठा दुष्काळ येईल का? नेमकं काय होईल? धोका काय असेल? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। शास्त्रज्ञांच्या मते 2026 हे वर्ष आतापर्यंतच्या सर्व रेकॉर्ड्सना मागे टाकून सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं जाऊ शकतं। आपण क्लायमेट थ्रेशोल्ड म्हणजेच धोक्याची पातळी ओलांडण्याच्या उंबरठ्यावर आहोत, असं काही हवामान अभ्यासकांचं म्हणणं आहे। कारण 150 वर्षांनंतर ही महाभयंकर स्थिती निर्माण होत आहे। भारतासाठी ही बातमी अतिशय चिंताजनक आहे, कारण एल निनोचा थेट संबंध भारताच्या मान्सूनशी असतो। जेव्हा सुपर एल निनो सक्रिय असतो तेव्हा भारतात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी होतो। यामुळे शेतीवर मोठं संकट येऊ शकतं। स्कायमेट सारख्या खासगी हवामान संस्थांनीही इशारा दिलाय की जर एल निनोची तीव्रता वाढली तर भारताच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम भागात पावसाचं प्रमाण घटून दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणजे दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। ECMWF आणि जागतिक हवामान संस्थांच्या अंदाजानुसार 2026 हे वर्ष आधुनिक इतिहासातलं सर्वात उष्ण वर्ष ठरू शकतं। नेमकी अशी स्थिती का निर्माण होऊ शकते? तर पृथ्वीवरचा सर्वात खोल आणि मोठा महासागर म्हणजे पॅसिफिक सी, ज्याला आपण प्रशांत महासागर असं म्हणतो, जेव्हा प्रशांत महासागराचं तापमान सरासरीपेक्षा थोडं वाढतं तेव्हा त्याला एल निनो असं म्हणतात। परंतु जेव्हा हे तापमान 2 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढतं आणि ते दीर्घकाळ टिकून राहतं तेव्हा त्याला सुपर एल निनो किंवा मेगा एल निनो असं म्हटलं जातं। आता 2 अंश सेल्सिअस हा आकडा दिसायला फार छोटा आहे, परंतु करोडो अरबो लिटर पाणी जेव्हा तापतं आणि तसंच राहतं तेव्हा मात्र संपूर्ण जगावरच याचा परिणाम होतो। सुपर एल निनो ही एक दुर्मिळ पण अत्यंत शक्तिशाली स्थिती आहे, जी संपूर्ण जगाच्या पावसाचं आणि तापमानाचं गणित बिघडवून टाकते। आता आधीच जगातल्या सर्वात उष्ण 20 शहरांपैकी 19 शहरं भारतातली आहेत। अशात सुपर एल निनो म्हणजे आगीत तूप टाकण्यासारखं आहे। आता तापमान इतकं का वाढतंय? तर यामागे 2 मुख्य कारण आहेत। पहिलं कारण ग्लोबल वॉर्मिंग। मानवनिर्मित प्रदूषणामुळे पृथ्वीचं तापमान आधीच वाढलेलं आहे। मानवी हस्तक्षेप, प्रामुख्याने जीवाश्म इंधनांचा जास्त वापर, पृथ्वीच्या वातावरणात आणि महासागरात कार्बन डायऑक्साईड, मिथेन यांचं प्रमाण वाढल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची स्थिती निर्माण झाली आहे। आणि दुसरं कारण म्हणजे समुद्रातील उष्णतेचा साठा। समुद्राने शोषून घेतलेली उष्णता आता एल निनोच्या रूपाने बाहेर येते। जेव्हा समुद्राचं पाणी तापतं तेव्हा समुद्रावरची हवा गरम होऊन वर जाते आणि वाऱ्यांची दिशा बदलते, ज्यामुळे ढग आणि पावसाचं चक्र पूर्णपणे विस्कळीत होतं। आता 2026-27च्या सुपर एल निनोचं जगावर कसा परिणाम होणार आहे? तर या सुपर एल निनोमुळे जगाचे 2 भाग होतील। एक भाग जिथे उष्णतेने लोक हैराण होतील आणि दुसरा भाग जिथे पावसाच्या थैमानाने पूर येईल। भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण पूर्व आशिया आणि दक्षिण आफ्रिकेत मान्सून कमकुवत होऊन भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे। तर कोरड्या हवामानामुळे जंगलात आग लागण्याचं सुद्धा प्रमाण वाढेल। याचबरोबर समुद्रातील उष्णतेमुळे चक्रीवादळांची तीव्रता अधिक असेल। अमेरिकेचा पश्चिम भाग आणि पूर्व आफ्रिकेच्या काही देशांमध्ये ढगफुटी आणि महापुराचं संकट ओढवू शकतं। एकंदरीत सुपर एल निनो ही फक्त निसर्गाची एक घटना नाहीये, तर तो मानवासाठी एक धोक्याचा इशारा आहे। 1877 ते 78 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाणी नियोजन, कृषी व्यवस्थापन आणि पर्यावरणाचं रक्षण करणं गरजेचं आहे। जर आपण निसर्गाच्या या बदलत्या रूपाकडे दुर्लक्ष केलं तर खरंच अवघड आहे। या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? वातावरणातल्या या बदलांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।